मी 2017च्या एप्रिलच्या पहिल्याच महासभेमध्ये जेव्हा हा 29चा मुद्दा मांडला, हां त्यावेळचे आयुक्त हां माननीय जयस्वाल साहेब हां खूप स्ट्रिक्ट होते, या लोकांना माहीत होते. हां मी हा माझ्या 29चा मुद्दा मांडल्याच्या नंतर बरेचसे नगरसेवक सहकारी आमचे म्हणाले की बाबाजी पाटील हे जयस्वाल साहेब आहेत, ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तुम्ही यांच्यावर पहिल्याच मीटिंगमध्ये एवढा फंदा जर घेतला हां तर तुम्हाला ते खूप अडचणीचं होईल. हां म्हटलं अडचणीचं का होईल? हां. मी लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेलो आहे बरोबर आहे. आणि मी माझ्या प्रभागाच्या विकासासाठी हा मुद्दा मांडत आहे. मी काय माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी हा मुद्दा मांडत नाही. हो. आणि त्यावेळी आयुक्त सुद्धा म्हटले, अरे हां. बाबा तुम्ही पहिल्याच मीटिंगला आले आणि एवढे मांडता, याचं कारण काय? तुम्हाला पाहिजे काय? हां तर तेव्हा मी सांगितलं की साहेब मला काही नको. मला फक्त माझ्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपला दौरा पाहिजे, पाहणी करायला पाहिजे. हं. का महानगरपालिका होऊन हां. आज 32 वर्ष झाली आणि बरोबर. 32 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेने शील देसाई विभागासाठी किती कार्यक्रम केलेला आहे, किती काम केलेलं आहे, ते पाहणी करायसाठी तुमचा दौरा पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळी ताबडतोब कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की बाबा येणाऱ्या पुढच्या गुरुवारी आपण भेटू. मी त्यावेळेला असं ऐकलंय की तुम्ही हे सगळे अधिकारी लोक गाडीत बसून फिरतात, त्यांना तुम्ही पायी फिरवलं तुमच्या वार्डात? हो सर, मी त्यांना सांगितलं की साहेब गाडीत बसून फिरून आपल्याला काही पाहता येणार नाही. आपण 32 वर्षामध्ये महानगरपालिकेने काय केले ते पाहणी करायसाठी आले. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही चालू शकत नाही का? तर त्यांनी पण सांगितलं का चालू शकत नाही.